दुसरीकडे अमरावती जिल्ह्यामध्ये रविवारी मुसळधार पाऊस पडल्यामुळे जिल्ह्यातील सर्व धरणांचा जलस्तर वाढला। मध्य प्रदेशात पडलेल्या पावसामुळे चांदूर बाजार तालुक्यातल्या चारगड आणि विश्रोली इथल्या पूर्णा धरण तुडुंब भरल्यामुळे या दोन्ही धरणाचं पाणी अचानक सोडण्यात आलं। त्यामुळे ब्राह्मणवाडा, पिंपरी, घाटलाडकी, काजळी, कुर्लर, पूर्णा, निंभोरा, देऊरवाडा या 10 गावांमध्ये अचानक पाणी शिरलं आणि गावामध्ये हाहाकार माजला। यात नदीकाठावर असलेली अनेक घरं आणि घरांमधील सर्व साहित्य, दागिने आणि पैसेही वाहून गेले। तर ब्राह्मणवाडा इथे 3 युवक पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेले। त्यातल्या 2 गावकऱ्यांना वाचवलं तर एकाचा मृत्यू झालाय। स्वतःचा जीव वाचवण्यासाठी अनेकांनी झाडावरती तर काहींनी विजेच्या खांबावरती आसरा घेतला। या गावामध्ये 15 फूट पाणी शिरलं होतं। गावातले विजेचे खांब पुरामध्ये पूर्णपणे वाहून गेले। तर अमरावतीमध्ये पाहतोय या ठिकाणी पाण्यामुळे कशी वाताहत झालेली आहे। गावाची गावं या ठिकाणी पाण्याखाली गेलेली आहेत। विजेचे खांब पाण्यासोबतच वाहून गेलेले आहेत। त्यामुळे या घटनेमुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले। दृश्यांमध्ये जसं पाहतोय या ठिकाणी झाडं तर उन्मळून गेलेली तर आहेच, मात्र जी वीज यंत्रणा आहे ती सुद्धा या ठिकाणी पूर्णपणे कोलमडलेली आहे। पुराचं पाणी वाढताना दिसतंय। जे धरणं आहेत त्याचा जलस्तर सुद्धा वाढताना या ठिकाणी दिसतोय। 10 गावांमध्ये अचानक पाणी शिरलं होतं आणि त्यामुळे या ठिकाणी गावामध्ये एक प्रकारचा हाहाकार माजला होता आणि नदीकाठावर असलेली जेवढी घरं होती ती सगळी या पाण्यामध्ये वाहून गेलेली आहेत। साहित्य असोत, दागिने असोत किंवा मग पैसे, सर्व काही या ठिकाणी या पाण्यात वाहून गेलेले आहेत। तर 3 युवक देखील या पाण्यामध्ये वाहून गेलेले आहेत। त्यांचा कुठचाही या ठिकाणी पत्ता लागलेला नाही। यापैकी दोघांना गावकऱ्यांना वाचवण्यात आलेले, एकाचा मृत्यू झालाय। मात्र स्वतःचा जीव वाचवण्यासाठी अनेकांनी झाडावर तर काहींनी विजेच्या खांबावरती आसरा घेतलाय। आणि या संदर्भात अधिक माहितीसाठी प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्यासोबत आहेत। जितेंद्र, आत्ताचं जर दृश्य आपण बघितलं तर यावरून स्पष्टपणे असं दिसते की दरवर्षी अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण होते। अचानक गावामध्ये पाणी शिरलंय। संरक्षक भिंती नव्हत्या का या गावाला? अनेक प्रश्न उपस्थित होतात प्रशासनासंदर्भात एकूणच। नक्की सुषमा, कारण हे जे आलेले आहे या अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार येथील ही पूर परिस्थिती आलेली आहे। काल सकाळी 5 वाजेपासून हा पाऊस सुरू झालेला होता आणि सकाळी सुमारे 10च्या सुमारास या पूर्णा नदी वाहते। या 4 ते 5-6 गाव नदीमधून जी पूर्णा नदी वाहते तिथे पूर्णा प्रकल्प आहे आणि त्या पूर्णा प्रकल्पाचे दरवाजे अचानक उघडण्यात आले आणि ते अचानक उघडण्यात आल्यामुळे या नदी शेजारील जे 4 ते 5 गावं आहेत त्या गावांमध्ये अचानक पाणी आलेलं होतं आणि हे मोठ्या प्रमाणात पाणी आलेलं होतं। आणि आजची जी परिस्थिती आहे ते गावातील पाणी ओसरलेलं आहे। मात्र अनेक घरांची पडझड झालेली आहे। 150 ते 200 घरांची पडझड झालेली आहे। घरातील साहित्य वाहून गेलेलं आहे, घरातील धान्य वाहून गेलेलं आहे। आणि काल एकंदरीत जी परिस्थिती होती त्या परिस्थितीमध्ये प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची मदत न झाल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे। आपल्यासोबत आता ग्रामस्थ देखील आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमकी कशी काय परिस्थिती होती आणि नेमकं काय झालेलं होतं। काल या गावामध्ये 11च्या दरम्यान नदीला महापूर आला। महापूर येण्याचं कारण या पूर्णा प्रकल्पाचे पूर्ण दरवाजे 9 दरवाजे त्यांनी पूर्ण सोडून दिले। त्यामुळं या गावामध्ये हाहाकार माजला आणि या पाणी सोडलं याची पूर्वसूचना गावामध्ये त्यांनी दिली नाही। त्यामुळं लोक याबद्दल अनभिज्ञ होते आणि त्यामुळं गावामध्ये मालमत्तेचं आणि जीवितहानीचं नुकसान झालं। हे जर प्रशासनानं जर अगोदर सूचना केली असती तर बरंचसं गावामध्ये सामान वगैरे लोक घराच्या बाहेर काढू शकले असते। तर आपण पाहू शकतो की प्रशासनाने पूर्वसूचना न देता अशा प्रकारची धरणाचं पाणी सोडलं आणि ज्यामुळे अर्ध गाव जे होतं ते पूर्ण पाण्याखाली आलेलं होतं। एका 17 वर्षीय युवकाचा या घटनेमध्ये मृत्यू देखील झालेला आहे। 2 नागरिक जे होते ते संध्याकाळपर्यंत झाडावर बसून होते। मात्र प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची रेस्क्यू टीम करण्यात आलेली नव्हती, रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आले या ठिकाणी प्रशासनाच्या अनेक त्रुटी आपल्याला पाहायला मिळत आहेत। जलस्तर वाढल्यामुळे धरणातलं पाणी स्वाभाविकपणे सोडलं जातं, मात्र त्या संदर्भातल्या सूचना दिल्या जातात। त्या सूचना या ठिकाणी का दिल्या गेल्या नाही आणि त्यामुळेच या ठिकाणी अनेक जण बळी गेलेले दिसत आहेत। आपल्याला जीवितहानी, वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली आहे। जितेंद्र, धन्यवाद या दिलेल्या सगळ्या माहितीबद्दल।